असं वाटलंय ना की ह्या आठवड्याची सुरुवात आहे ना काहीतरी शरीरासाठी गुणकारी अशा भाजीनी करूया म्हणून पण मी हा जो पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे ना तो कॉटन मध्ये आलेला आहे आणि त्याची जी प्रिंट आहे मला असं वाटतंय की ती पाऊस येतोय की काय कुठेतरी. तुमच्या इथे पण असंच क्लायमेट आहे का? इंस्टाग्रामची रील बघून आहे ना बॅक कॅमेरानी कशी शूटिंग करायची ना हे इथे मी ट्रायल घेतेय बरं. रिदिशा तर त्यांनी बघा मला काय दिलंय चिंच. यांनी हळदीचे आहे ना असे हात खराब केले आणि मला लावायला आला होता आणि म्हणत होता मम्मी हॅपी होली. ये चूहा है, दिखाओ ये चूहे को. इधर एक बड़ा वाला चूहा है. ये चूहा है ना मेरे हाथ से शंकरपाळे निकालता है और खा लेता है. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त स्वस्त निवांत असाल. तर काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं की मी खूप सारा भाजीपाला घरी घेऊन आलेली आहे आणि त्याच्या मागच्या वीकमध्ये तर आमच्या घरी भाजीपालाच नव्हता. त्यामुळे लास्ट वीकमध्ये मी फक्त ना लाल कलरच्याच भाज्या बनवलेल्या आहे. लाल कलरच्या म्हणजे ना लाल तिखट घालून, कारण की हिरव्या पालेभाज्यामध्ये आपण काय लाल तिखट घालत नाही, हिरवी मिरचीच घालतो. मग असंच काहीतरी चण्याचं उसळ, वाटाण्याचं उसळ वगैरे हेच आमच्या घरी चालू होतं आणि ते खाऊन खूप बोर झालेलं. म्हणून तर मी काल तुम्हाला दाखवलं की खूप साऱ्या हिरव्या भाज्या मी घेऊन आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटलंय ना की ह्या आठवड्याची सुरुवात आहे ना काहीतरी शरीरासाठी गुणकारी अशा भाजीनी करूया म्हणून मी इथे आज कारले निवडले आहे बनवण्यासाठी. आणि माहिती आहे का, कारल्याची भाजी मी इतक्या सिंपल पद्धतीने बनवते ना की विनय सुद्धा खातो, रिदिशा सुद्धा खाते. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी कांदे कशा प्रकारे कापते. तर पहिले ना कांदा उभा चिरायचा आणि त्यानंतर आडवा चिरायचा. यामुळे काय होतं ना की कांद्याच्या ज्या चकत्या असतात ना त्या एकदम आहे ना पातळ पातळ अशा कापल्या जातात. कांदे कापायच्या आधी मी हे जे कारले होते ना ते पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते. त्यानंतर कारल्याचा जो आतला भाग असतो ना तो गर त्याचा काढून घेतला आणि नंतर मग कारल्याचे काप केलेले होते. गॅसवर कढई गरम करून मग त्याच्यामध्ये 4 पळी तेल घातलं आणि त्यानंतर हे चिरलेले जे कारले होते ते घातले आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि फक्त इथे कारले शिजवून घेतले. शिजवलेले कारले मग मी साईडला काढून घेतले. आता पुन्हा कढई गरम केली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं आणि त्यामध्ये आता मी घातलेला आहे जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण आणि हा चिरलेला कांदा. हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झालेल्या ह्या मसाल्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे लाल तिखट आणि हळद आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि पुन्हा हे जे कारले आपण शिजवलेले होते ना ते पुन्हा त्यामध्ये ऍड केले. आता या भाजीला पूर्णपणे एकत्र करायचं आणि 1-2 मिनिटांसाठी स्टीम व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे सगळा मसाला हा एकजीव होतो आणि भाजी कडू लागू नये ना म्हणून याच्यामध्ये थोडा लिंबू पिळून टाकायचा. आता आहे ना विनयला झालेला आहे खोकला, त्यामुळे मी काय ऍड केलेलं नाहीये. पण ही अशी भाजी आहे ना खरंच म्हणजे सिंपल जरी असले ना आपण खायला. विनयला आहे ना कारल्याची भाजी आणि चपाती दिलेली खाण्यासाठी, पण तो म्हणतोय की तू मला चारून दे. हे विनय, तुझ्या हाताने खाता नाहीये तुला? शाळेमध्ये तर बरा खातोस. विनयच्या तोंडामध्येच घास अडकलेला आहे, कारण की कारल्याची भाजी कशी लागते विनय? कडू कडू आवडते ना तुला? ए आवडते. गुड बॉय विनय. उद्या ना माझे सायन्स प्रॅक्टिकल आहे, मग तुला आज मला बाहेर घेऊनच जावं लागेल, कारण उद्या मला 8 प्लास्टिक ग्लासेस आणायचे आहे. उद्या रिदिशाच्या स्कूलमध्ये ना सायन्स प्रोजेक्ट आहे, म्हणजे याच्यासाठी स्वतः एक्सपेरिमेंट करावं लागणार आहे त्यांना. त्यासाठी स्कूलमधून त्यांना काहीतरी साहित्य आणायला लावलेले आहे. तेच घेण्यासाठी मला आता संध्याकाळी जायचंय. हे ती मला समजवते की काय काय आणायचंय, काय काय नाही आणायचंय, म्हणजे काय काय आणायचंय तेच. तर तिला म्हटलं ठीक आहे आपण संध्याकाळी जाऊया म्हणून. तुला काय सांगितलंय रे? का बरं? तुला फक्त सांगितलंय मम्मीला आहे ना आता सुट्ट्या लागल्याय, मम्मीला घरी जाऊन त्रास द्यायचा. इथं बघा खाली बघा ना, हा पसारा कोणाचा आहे? विनयचा. ही जी बॅग आहे हे जे आहे ना विनयनीच काढून ठेवलंय. त्याची सायकल बघा, त्याची ती नोटबुक बघा, हे सगळं आहे ना मी आवरून ठेवलेलं होतं. अँड द रिझन विनय की त्यांनी हे सगळं खराब करून ठेवलेलं आहे. हे तुमच्यासोबत शेअरच करायचं होतं. म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करूया म्हणून. हा ड्रेस जो मी इथे घातलेला आहे खरं तर हा नाईट सूट आहे, पण तुम्ही ऍज अ ड्रेस म्हणून सुद्धा घालू शकता, बाहेर सुद्धा जाऊ शकता ह्या ड्रेस. तर तुम्हाला इथे पॅक ऑफ 2 असे 2 ड्रेस इथे भेटणार आहे. तर हा एक पर्पल कलरचा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. हा जो पर्पल कलरचा नाईट सूट आहे याचं मटेरियल रेयॉन आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ना याचा कलर सुद्धा जाणार नाही आणि प्रिंट सुद्धा जाणार नाही. पण मी हा जो पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे ना तो कॉटन मध्ये आलेला आहे आणि त्याची जी प्रिंट आहे मला असं वाटतंय की ती जाणार म्हणून धुतल्यानंतर. ड्रेस धुतल्यानंतरचा रिव्ह्यू सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण मला हे दोघेही ड्रेस आवडले म्हणून मी इथे ठेवून घेतलेले आहे. तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल, तिथे जाऊन चेक करा. आणि हा अंडर 500 रुपीज मध्ये मला हे 2 ड्रेस रिसीव्ह झालेले आहेत. जनरली मी रिदिशाला जास्त काही कामं सांगत नाही, पण जे छोटे मोठे कामं असतात ना आणि मला करायचा कंटाळा आला किंवा मी थकलेली असेल तर
मग मी तिला सांगते, पण ती नाही म्हणत नाही. तिला जसं जमेल ना तसं ती काम करत असते. आणि आज रिदिशानेच इथे कपडे वाळत टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. छान प्रकारे वाळत टाकलेले आहेत. तरी सुद्धा काही ज्यांना घड्या पडलेल्या होत्या ना त्या मी पुन्हा इथे व्यवस्थित वाळत टाकतीये. आमच्या इथे ना दुपारी 1, 2, 3 वाजेपर्यंत ना खूप ऊन असतं आणि त्यानंतर 4 वाजेच्या सुमारास ना अशी थंड हवा सुटते आणि असं वाटतं की पाऊस येतोय की काय कुठेतरी. तुमच्या इथे पण असंच क्लायमेट आहे का? मला आहे ना कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा. इथे बघा रिदिशाने काय तिच्या स्कूलमध्ये काहीतरी प्रोजेक्ट सांगितलेला होता, त्यासाठी तिने हे सगळं अशी बाल्कनी मेसी करून टाकलेली आहे. आता ही मलाच क्लीन करावी लागणार, म्हणून आहे ना आता उद्याची प्रिपरेशन मी आता माइंड मध्ये करून ठेवते की नाही मला हे उद्या करायचं आहे. म्हणून मी थोडीशी माइंडनी पण स्ट्रॉंग होती. कामं करता करता संध्याकाळ कशी होऊन जाते ना काही कळतच नाही. आणि इथे संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आता इथे दाल राईस लावलेला आहे. चवळीची भाजी बनवणार आहे आज, चवळीच्या शेंगा. तुला काय पाहिजे? खरबूज. खरबूज का पपई? खरबूज. खरबूज म्हणजे काय? खरबूज ते ठेवलंय ना तिकडं. दाखव. मला इथे ना 100 रुपयाला 5 असे खरबूज भेटलेले आहेत. त्यामुळे ना रोज एक एक खायचं असं ठरवलंय, कारण ते गरम असतात ना आणि जर जास्त प्रमाणामध्ये खाल्लं ना तर लूज मोशन होण्याची शक्यता असते. म्हणून मी विनयला आधीच सांगून ठेवलंय की जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी मी एक तुला कापून देणार म्हणून. तर त्यांनी हे लक्षात ठेवलंय आणि दिवसभर माझ्या मागे लागत असतो, मम्मी आता देते का, नंतर देते का. मग मी त्याला एक टाइम सांगून देते की मी तुला ह्या टायमाला देणार म्हणून. मग तेव्हा तो काय माझा पिछा सोडत. किचन मध्ये आलीच आहे, म्हटलं चला दूध गरम करून टाकूया, कारण की ना आता उन्हाळा चालू आहे आणि दूध आहे ना दिवसातून मला 2दा किंवा 3दा गरम करावं लागतं. कारण आमच्या इथे ना जर मी रात्री गरम केलं नाही तर सकाळी लगेच दूध नसतं. इराणच्या युद्धामुळे मी काल आहे ना इंडक्शनवर दूध गरम केलं, पण त्याचा आहे ना जळका स्मेल येत होता. हे मी तुम्हाला आहे ना लास्ट व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे. म्हणून मी इथे ना आता गॅसवरच दूध गरम करते. इथे विनयसाठी आणि रिदिशासाठी खरबूज कापून रेडी आहे. त्यांना म्हटलं तुम्ही खा, तोपर्यंत आम्हाला बाहेर पण जायचं होतं, कारण मी आताच सांगितलं की रिदिशाचं प्रोजेक्ट आहे म्हणून त्याच्यासाठी काही वस्तू आम्हाला घ्यायला जायच्या आहे. मग इथे आमचं जेवण वगैरे झालं, सगळे कामं पण करून झाले माझे आणि आता आहे ना मी रिदिशाचे काही जे साहित्य होतं ते घेण्यासाठी चालली. जॉब सुद्धा केलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं ना की घरचा जो जॉब आहे ना तो खूप कठीण आहे. कारण की जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना तर एक एक गोष्टीसाठी तुम्हाला उठावं लागतं. मम्मी पाणी दे, मम्मी हे दे ते दे, कारण त्यांचा हात वगैरे पुरत नसतो आणि एक एक गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं की बाहेर तर नाही गेला, कुठे वाकून तर नाही पाहिलं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता बघा ना रिदिशाला काहीतरी पाहिजे म्हणून लगेच मला रेडी राहावं लागतं की नाही हे घ्यायला जायचंय बा मला. सो आय सल्यूट ऑल द वुमेन्स. ट्रॅम्पोलिंग पार्क पण ते तर बंद आहे विनय. तू फक्त बसतो आणि मी फोटो काढू तुझा, जा बस. पण मग ते लोक रागवले तर हा अशी शूटिंग करायची राहते रे दिशा. असं पकडायचं ठीक आहे आणि जेव्हा मला दाखवलं तेव्हा असं लांब न्यायचं. पण तू दिसतच नाही, अर्धीच दिसते. अर्धीच दिसेल ना, पूर्ण थोडी दिसणार आहे. इंस्टाग्रामची रील बघून आहे ना बॅक कॅमेरानी कशी शूटिंग करायची ना हे इथे मी ट्रायल घेतेय बरं. रिदिशाला एक्सपेरिमेंट साठी रेती पाहिजे होती म्हणून इथे घाटावर आलो होतो. आता आम्ही घरी पोहोचलो. पुढे लागलं ना जोरात, करा अजून. काल असंच फ्रेंडच्या घरी गेलेली होती तर त्यांनी बघा मला काय दिलंय, चिंच. ते पण गावाला गेलेले होते ना तर त्यांच्या गावावरून मग त्यांनी चिंच आणली होती. तर मला बोलले की थोडीशी घेऊन जा म्हणून. तर ही चिंच आहे ना मी आता प्रिझर्व करून ठेवणार आहे. ती चिंच ज्यूस बनवायचं. विनय म्हणतो ज्यूस बनवायचं. ज्यूस म्हणजे ना काय असतं माहितीये का, पाणीपुरीचा रस्सा, पाणीपुरीचं पाणी, त्याला विनय ज्यूस म्हणतो. सो हाय एव्हरीवन, रिदिशाच्या शाळेचा उद्या प्रोजेक्ट आहे त्यामुळे हे बघा हे काय देती ती माझ्याकडे, हे असे पुड्या बांधायला देते. आता याच्यामध्ये साखर आहे, अशीच पुडी आहे ना तिने मला आहे ना कशाची ग, मिठाची बांधायला दिली होती. अजून काय काय लागते ते घेऊन येलो. हाँ ये हमारा चूहा है, चूहा, ये चूहा है, दिखाओ ये चूहे को, ये चूहे को दिखाओ. इसने ना ये शुगर खाई है, किसी को भी नहीं पूछा और चुपके से ऐसे निकाल के शुगर खा लेता है ये चूहा छोटा सा. अजून कसली पुडी बांधायची दाखव. विनय यांनी हळदीचे आहे ना असे हात खराब केले आणि मला लावायला आला होता आणि म्हणत होता मम्मी हॅपी होली.
याला कसलं हसू आलं? ह्या पोराला कसलं हसू आलं? याच्यात आहे चिवडा. याच्यात आहे चिवडा. म्हणजे ना रिदिशाच्या बाबांच्या ऑफिस मधले जे स्टाफ आहेत हे बघा. ते गेले होते त्यांच्या गावी. मग त्यांनी ना थोडंसं रिदिशाच्या बाबांसाठी पण चिवडा आणि शंकरपाळे दिले. थांब शंकरपाळे दाखवते. शंकरपाळे दिले त्याच्यासारखी टेस्ट आहे. आणि मी नुसते हातात घेतले तर हे बघा, इधर एक बड़ा वाला चूहा है. ये चूहा है ना मेरे हाथ से शंकरपाळे निकालता है और खा लेता है. और बाबा के लिए कुछ भी नहीं बचा के रखा है इन्होंने. जब से ये इन्होंने देखा है ना तब से इन्होंने दोनों ने भी कुछ भी मतलब बचा के रखा ही नहीं है. खाते ही जा रहे हैं. मैं इससे है ना यहाँ पे रख देती हूँ. गुड जॉब. मी ना असे तक्ते लावून ठेवलेले माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले असणार आहे. तर भिंतीलाच मी तक्ते लावून ठेवलेले. येता जाता येता बघा रिदिशा जाता येता विनयचं लक्ष जातं तिथे आणि तो असं ABCD म्हणत जातो. म्हणजे लहान मुलांचं कसं असतं ना की त्यांना सारखं रिव्हिजन करावी लागते, नाही तर ते विसरून जातात. म्हणून मी हे असे तक्ते लावलेले आहे बघा. इथे 1 2 3 4 चा आहे आणि ABCDचा आहे आणि वरती अॅनिमल्स आणि बर्ड्सचा आहे. सॉरी फ्लावर आणि बर्ड्सचा आहे. तुम्ही पण तुमच्या घरी असेच तक्ते लावलेले असणार आहे. म्हणजे जेव्हा मी लहान होती ना तेव्हा आहे ना माझ्या वडिलांनी सुद्धा आहे ना नकाशा लावला होता. व्हेरी गुड. आज तर बराच वेळ रिदिशाचा आहे ना प्रोजेक्ट करण्यामध्येच जाणार आहे. चला तर मी व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.